गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण. आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान असताल आणि मजेत असताल. तर फ्रेंड्स, मी इकडं सकाळ सकाळ ऑफिसला आलते आणि आल्या आल्या काय असो का नसो पण चहा आणि कॉफी झालंच पाहिजे. त्यानंतर इकडं चहा कॉफी वगैरे घेतलं. मी तर नाही घेतलं काहीच, कारण फ्रेंड्सने घेतलं होतं. मी चहा पण पित नाही आणि कॉफी पण नाही. त्यानंतर मला इकडं आल्या आल्या ना आज मुंगूस दिसलेलं. पाहू शकता कसलं छान पळलं आहे. मी कॅमेरा लावला आणि पळून गेलं, म्हणजे मला ते घाबरलं वाटतंय. असू द्या. त्यानंतर इकडं पाऊस पण आलता बरं का दुपारी. थोडासा नाही, भरपूर आलता. थोडासा म्हणण्यापेक्षा पावसाचं एक कळतच नाही आहे नेमकं येतोय तरी कोणत्या ऋतूमध्ये. म्हणजे ना तर पावसाचे दिवस आहेत ना आता काही कधी पण पडतो, याला काही कामच नाही. यावर्षी हा लोकांना वाहूनच लावतोय वाटतंय. त्याला काही टाईम राहिलेच नाही. त्यानंतर इकडं बघू शकतो हे मॉडेल एक कासोड एक बाई. हे पाहून असं वाटतं यार कधी बनल असं घर, आणि खरंच बनल बी का नाही माहीत नाही. पण ते पाहून लय छान वाटतं आपलं बी असं जाऊ द्या. त्यानंतर इकडं झालं तर लंच ब्रेक. त्यानंतर मग इकडे जेवण वगैरे करून घेतलं दुपारी. काम कमी आणि खाणंच जादा आहे, कारण गेल्यापासून तर काम कमी आणि खाणंच असते सारखं, हे खा ते खा. असू द्या. त्यानंतर इकडं जेवण वगैरे करून घेतलं आणि मग पुन्हा लागलोत कामाला आपल्या. त्यानंतर काम वगैरे केलं थोडंफार, जे काही दिलं ते ऑफिसमध्ये. त्यानंतर झाली ती घरी येण्याची वेळ. तर मग घरी यायला निघले आणि घरी वगैरे पोहोचले. आल्या सर्वात पहिलं तर मला चिवडा बनवायचा होता, म्हणून मी चिवडा बनवला. आणि तुम्हाला जर चिवड्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या यूट्यूबला जा, ऑलरेडी अपलोड केलेले आहे मी, पहा आणि बनवा. तसं तर आता दिवाळी संपत आली म्हणलं तुम्ही पाहता की नाही माहीत नाही, पण तरी पण बघू शकता. असं पण कधी पण खायला बनवू शकता, छान आहे. तर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की बघा, ठीक आहे. त्यानंतर मग मी घरी आले, चिवडा वगैरे बनवला. आणि म्हणजे नाही का, भाऊबीज संपत आली ती, तरी पण आमची भाऊबीज सेलिब्रेट नव्हती झाली आहे. पार 3ऱ्या-4थ्या दिवशी आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केली, कारण दिवसभर कोणी घरीच नव्हतं आमच्यातले. चौघातले एकही जण, एक असेल एक नसेल. त्यामुळे आम्ही असा विचार केला की रात्री 10-11 वाजेपर्यंत चालून द्यायचं. आणि मग हे रात्रीचं 10-11 वाजेपर्यंत आम्ही मस्त रेडी वगैरे झालो, साडी वगैरे घातली मी पण. आणि त्यानंतर मी कशी दिसते ते पण सांगा बरं का, कारण मी साडी वेअर केली ना, मी जरा जास्तच खुश असते आणि स्वतःलाच बघत असते. त्याच्यानंतर मी साडी वगैरे वेअर केली, ताट वगैरे घेतलं पूजेला. आणि मग नंतर आम्ही केली भाऊबीज सेलिब्रेट. आणि मी थोडेसे फोटो पण टाकलेत बघायला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे छोटं बरोबरचं बघा तुम्ही. हा छोटू असला नाटक करत होता ना यार, तुम्ही विचारच नाही करू शकत. म्हणजे खूप जास्त नाटक करत होता. मी त्याच्या डोक्यात टोपी घालते फेकते असलं पोज देत होतं फोटोला वगैरे मस्त. आणि इकडं आम्ही तिघं पण तयार होऊन बसलेलो. आणि दाजी तयार होत होते, त्यामुळं मग आम्ही असा विचार केला, चलो अपनी सेल्फी लेते है. त्यानंतर मग मस्त असं भाऊबीज सेलिब्रेट केलं, फोटो वगैरे काढले. आणि फोटोमध्ये बघू शकता मीच सगळ्यात गोरी दिसते. मग विषय का, मीच गोरी आहे ना. त्यानंतर इकडं फटाकड्याच्या नावाखाली वाजवली सापाची गोळी. आणि ही लहानपणी कोणी वाजवली मला नक्की सांगा. ही माझ्या भाचीने आणली होती, त्यामुळं मी पण घेतला थोडासा आनंद. मग चला तर बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.